अर्ज एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण केमिस्ट्री मधील समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स म्हणजे काय ते पाहणार आहोत। परंतु सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी अणुअंक अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास नंबर हे आपल्या YouTube वरील जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना समस्थानिके समजायला सोपी जातात। ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील अणुअंक अणुवस्तुमानांकाच्या संदर्भातले त्यांनी आधी ते व्हिडिओ पाहावेत, नंतर समस्थानिके म्हणजे काय पाहू। सुरुवातीला समस्थानिके म्हणजे काय ते पाहू। उदाहरणार्थ आपल्याकडे कार्बन हे मूलद्रव्य आहे, ज्या कार्बनचा अणुअंक आहे 6, अणुवस्तुमानांक आहे 12। दुसरं कार्बन हे मूलद्रव्य आहे ज्याचा अणुअंक आहे 6 आणि अणुवस्तुमानांक आहे 14। म्हणजे मूलद्रव्य सारखंच आहे, त्याचा अणुअंकही सारखा आहे, मात्र अणुवस्तुमानांक भिन्न आहे। म्हणजेच समस्थानिक म्हणजे काय, एकाच मूलद्रव्याचा अणुअंक सारखा असतो मात्र अणुवस्तुमानांक भिन्न असते। अशा मूलद्रव्यांना समस्थानिक म्हणलं जातं। या समस्थानिकांची निर्मिती प्रामुख्याने दोन पद्धतीनुसार करतात। एक आहे सेपरेशन म्हणजे विलगीकरण, आणि दुसरी पद्धत आहे सिंथेसिस। या दोन पद्धतीद्वारे समस्थानिकांची निर्मिती केली जाते। समस्थानिकाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। एक आहेत नैसर्गिक ज्याला स्थिर समस्थानिके म्हणतात, दुसरे आहेत किरणोत्सारी ज्याला अस्थिर समस्थानिके म्हणतात। मग ही नैसर्गिक म्हणजेच ही समस्थानिके स्थिर असतात, किरणोत्सारी समस्थानिके अस्थिर असतात। नैसर्गिक समस्थानिकामधून अल्फा, बीटा किंवा गॅमा प्रारणे उत्सर्जित होत नाहीत, तर किरणोत्सारी समस्थानिकामधून अल्फा, बीटा, गॅमा प्रारणे उत्सर्जित होतात म्हणजेच बाहेर पडतात। नैसर्गिक समस्थानिकाचा अणुअंक म्हणजेच Z आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच A स्थिर असतात। किरणोत्सारी समस्थानिकांचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक बदलतात म्हणजेच अस्थिर असतं। हे दोन महत्वाचे समस्थानिकाचे प्रकार आहेत। अजून नैसर्गिक समस्थानिक असतात, ते हाताळत असताना विशेष केअर म्हणजे काळजी घेण्याची काही गरज नसते। विशेष काळजी हाताळताना गरजेची नसते, मात्र किरणोत्सारी समस्थानिकातून अल्फा, बीटा, गॅमा सारखी प्रारणे बाहेर पडत असतात। त्यामुळे अशा समस्थानिकांची हाताळणी करताना काळजी घ्यावी लागते। समस्थानिकांची निर्मिती प्रामुख्याने न्यूट्रॉनच्या संख्येतील बदलामुळे होत असते। तसेच समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्याच असतात। एकूण महत्वाची समस्थानिके कोणकोणत्या मूलद्रव्याची एकूण समस्थानिके किती आहेत, त्या समस्थानिकापैकी स्थिर समस्थानिके किती, उर्वरित किरणोत्सारी समस्थानिके किती पाहणार आहोत आपण। महत्वाच्या समस्थानिकांमध्ये सुरुवातीला हायड्रोजनची एकूण 3 समस्थानिक आहेत, ज्याला 1H1, 1H2, 1H3 असं म्हणतात। हायड्रोजनच्या समस्थानिकाला स्वतंत्र नाव आहेत। 1H1 ला प्रोटियम म्हणतात, 1H2 ला ड्यूटेरियम म्हणतात, तर 1H3 ला ट्रिटियम असं म्हणलं जातं। ज्यापैकी 1H1 आणि 1H2 ही स्थिर समस्थानिक आहेत आणि इथे न लिहिलेली समस्थानिक ही किरणोत्सारी समस्थानिक आहेत। 2 नंबर कार्बनला एकूण 15 समस्थानिक आहेत, ज्याची सुरुवात C8 पासून C22 पर्यंत होते। म्हणजे C8, C9, C10 म्हणजेच कार्बन 8, कार्बन 9, कार्बन 10, कार्बन 11 याप्रमाणे कार्बन 22 पर्यंत एकूण कार्बनची 15 समस्थानिक आहेत, ज्यापैकी कार्बन 12 आणि कार्बन 13 हे स्थिर समस्थानिक आहेत, उर्वरित किरणोत्सारी समस्थानिक आहेत। ऑक्सिजन
या ऑक्सिजनला एकूण 3 समस्थानिक आहेत, ऑक्सिजन 16, ऑक्सिजन 17 आणि ऑक्सिजन 18. आणि ही तीनही समस्थानिके ही स्थिर स्वरूपाची आहेत, म्हणजेच ऑक्सिजन या मूलद्रव्याला किरणोत्सारी समस्थानिक नाही. सोडियम या मूलद्रव्याची एकूण 21 समस्थानिक आहेत. सुरुवात सोडियम 18 पासून सोडियम 39 पर्यंत होते. त्यापैकी सोडियम 23 हे स्थिर समस्थानिक आहेत, उर्वरित किरणोत्सारी समस्थानिक आहेत. फॉस्फरस या मूलद्रव्याला एकूण 23 समस्थानिक आहेत, ज्याची सुरुवात फॉस्फरस 25 पासून होते आणि शेवट फॉस्फरस 47 पाशी होतो. यापैकी फॉस्फरस 31 हे एकमेव स्थिर समस्थानिक आहे. क्लोरीन या मूलद्रव्याची एकूण 25 समस्थानिक आहेत, ज्याची सुरुवात क्लोरीन 28 पासून क्लोरीन 52 पर्यंत होते. त्यापैकी क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 ही स्थिर समस्थानिक आहे. आयोडीन या मूलद्रव्याची एकूण 37 समस्थानिक आहेत, ज्याची सुरुवात आयोडीन 108 पासून आयोडीन 144 पर्यंत होते. त्यापैकी आयोडीन 127 हे आयोडीनचं एकमेव स्थिर समस्थानिक आहे. कोबाल्ट या मूलद्रव्याची एकूण समस्थानिके आहेत 22. सुरुवात कोबाल्ट 50 पासून कोबाल्ट 72 पर्यंत होते. त्यापैकी कोबाल्ट 59 हे स्थिर समस्थानिक आहे. युरेनियम या मूलद्रव्याची एकूण 25 समस्थानिक आहेत, ज्याची सुरुवात युरेनियम 215 पासून युरेनियम 242 पर्यंत होती. मात्र युरेनियम या मूलद्रव्याला कोणत्याही प्रकारचं स्थिर समस्थानिक नाहीत, म्हणजेच युरेनियमची एकूण सर्वच्या सर्व म्हणजेच 25 समस्थानिके ही किरणोत्सारी स्वरूप. महत्वाच्या समस्थानिकाचे उपयोग आपण पाहू. सुरुवातीला हायड्रोजन हे मूलद्रव्य दिसते आपल्याला. हायड्रोजनला एकूण 3 समस्थानिक आहेत. 1H1 म्हणजेच प्रोटियम, 1H2 म्हणजे ड्यूटेरियम आणि 1H3 म्हणजे ट्रिटियम. प्रोटियम हे हायड्रोजनचं पहिलं समस्थानिक आहे, ज्याच्यामध्ये प्रोटियमच्या म्हणजे हायड्रोजनच्या पहिल्या समस्थानिकामध्ये अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन नसतो. हे हायड्रोजन या मूलद्रव्याचं वैशिष्ट्य आहे. 2 ड्यूटेरियम, यालाच मराठीमध्ये जड पाणी म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे D2O. या हायड्रोजनच्या ड्यूटेरियम या समस्थानिकाचा वापर अणुभट्टीमध्ये नियंत्रक शीतक म्हणून केला जातो. तर हायड्रोजनच्या तिसऱ्या समस्थानिकाचा वापर हायड्रोजन बॉम्बच्या निर्मितीमध्ये करतात. दुसरं मूलद्रव्य आहे कार्बन, ज्याची संज्ञा आहे C, ज्याचा वापर कार्बन डेटिंगच्या पद्धतीमध्ये करतात. आणि कार्बन डेटिंगच्या पद्धतीमध्ये कार्बनच्या 14 या समस्थानिकाचा वापर करतात. ही कार्बन डेटिंगची पद्धत लिबिया शास्त्रज्ञांनी शोधली, ज्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. मग ही कार्बन डेटिंगची पद्धत कशी वापरली जाते आणि ज्याच्या मार्फत जीवाश्म पदार्थ तसंच सेंद्रिय पदार्थांचं वय मोजलं जातं. तसंच या कार्बन डेटिंगच्या पद्धतीचा वापर पुरातत्व खात्यामध्ये पदार्थाची कालक्रमवारी ठरवण्यासाठी करतात. म्हणजेच आपण कधीतरी पेपरमध्ये वाचतो की एक प्राण्याचं हाड सापडलं ते इतक्या वर्षापूर्वीच आहे, मग ते कसं शोधलं जातं त्यासाठी कार्बन डेटिंगची पद्धत वापरतात. मग ही कशी वापरली जाते तर जिवंतपणी कोणत्याही सजीवामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 याची व्हॅल्यू सारखीच असते. मात्र तो सजीव मृत्यू पावल्याच्या नंतर केवळ कार्बन 14च विघटन चालू राहतं. कार्बन 12 हा सजीव मृत्यू पावल्याच्या नंतर स्थिर राहतो. मग सजीव मृत पावल्याच्या नंतर कार्बन 14चं किती विघटन झालेलं आहे त्यावरून कार्बन 14 आणि कार्बन 12 याच्यातला डिफरन्स काढला जातो. आणि त्या डिफरन्स वरून आपण त्या सजीवाचं अर्धायुष्य कालावरून त्या सजीव किती वर्षापूर्वीच आहे ते आपण शोधू शकतो. तिसरं समस्थानिक आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या समस्थानिकाचा वापर जगण्यासाठी प्राणवायू म्हणून केला जातो. पुढचा आहे सोडियम. सोडियम 24च्या समस्थानिकाचा वापर रक्ताभिसरण संस्थेतील दोष म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काही डिफेक्ट्स असतील तर शोधले जातात. प्रामुख्याने आपलं ब्लड कुठं घोटलेलं आहे ते शोधायचं असेल तर सोडियमच्या 24च्या समस्थानिकाचा वापर करतात. त्यानंतर फॉस्फरस आहे. फॉस्फरसला महत्वाची 2 समस्थानिक आहेत. फॉस्फरस 31 ज्याचा वापर ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमियाच्या उपचारासाठी करतात. तर फॉस्फरस 32चा वापर खत निर्मितीमध्ये प्रामुख्याने केला जातो. आयोडीन याची महत्वाची 3 समस्थानिक आपल्याला इथे दिसत आहेत. त्यापैकी आयोडीन 123चा वापर मेंदूच्या प्रतिमा काढण्यासाठी केला जातो. सिटी स्कॅन करण्यामध्ये आयोडीन 123चा वापर करतात. आयोडीन 125चा वापर प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारासाठी करतात. तसंच आयोडीन 131चा वापर गलगंड म्हणजेच ग्वाइटरच्या उपचारासाठी केला जातो. क्लोरीन 36 या समस्थानिकाचा वापर वॉटर डेटिंगच्या पद्धतीमध्ये करतात. ही वॉटर डेटिंगची पद्धत काय आहे तर प्रामुख्याने आपण पाहतो की आपल्याला जर विहीर किंवा
बोर घ्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी पाणी आहे का ते शोधतो. पाणी आहे का नाही ते जमिनीतील पाणी शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात. त्यापैकी क्लोरीन 36च्या समस्थानिकाचा वापर करून मशीनमध्ये भूगर्भातील पाण्याचा साठा किती आहे आणि ती किती खोलावरती आहे हे शोधण्यासाठी क्लोरीनच्या 36च्या समस्थानिकाचा वापर वॉटर डेटिंगच्या पद्धतीमध्ये करतात. तसंच या वॉटर डेटिंगच्या पद्धतीद्वारे आपण पाण्याच्या म्हणजे भूगर्भातील असणाऱ्या पाण्याची जे काही झरी आहेत त्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशा आपण शोधू शकतो. तसंच क्लोरीन 36च्या समस्थानिकाचा वापर आपण हवामानाचा अंदाज घेण्यासाठी करू शकतो. पुढचं समस्थानिक आहे कोबाल्ट, संज्ञा आहे CO. कोबाल्ट 57चा वापर वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर आपण बायोप्सी करून ठरवतो कॅन्सरच आहे का. टायफॉइड झाला असेल तर विडाल नावाची टेस्ट करतात. एड्स झाला असेल तर आपण एलायझा नावाची टेस्ट करतो. अशा वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी कोबाल्ट 57च्या समस्थानिकाचा वापर करतात. तर कोबाल्ट 60च्या समस्थानिकाचा वापर कॅन्सरमध्ये रेडिएशन थेरपीमध्ये केला जातो. युरेनियम संज्ञा U आहे. या युरेनियमचं महत्वाचं समस्थानिक आहे युरेनियम 238, ज्याचा वापर पृथ्वीचं वैमापन करण्यासाठी करतात. कारण पृथ्वीच्या वयापेक्षा युरेनियमचं हाफ लाईफ हे जास्त आहे. तसंच युरेनियम 238चा वापर अल्फा बीटा गॅमा प्राणांची निर्मिती करण्यासाठी केला जातो. तसंच अणु इंधन म्हणून युरेनियमच्या 238 समस्थानिकाचा वापर करतात. तर युरेनियम 235च्या समस्थानिकाचा वापर अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये करतात. केंद्रकीय विखंडन क्रियेसाठी म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन ही जी क्रिया आहे ती घडण्यासाठी युरेनियमच्या 235 या समस्थानिकाचा वापर करतात. समस्थानिक हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या मतानुसार आपण समस्थानिकातील सर्व मुद्दे पाहिलेले आहेत. समस्थानिके म्हणजे काय, त्यांची निर्मिती कोणत्या क्रियेने होते, समस्थानिकाचे प्रकार काय आहेत, महत्वाचे समस्थानिके, एकूण समस्थानिकाची संख्या काय आणि समस्थानिकांचे उपयोग काय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.